नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीएम किसानचा हप्ता केव्हा येणार आणि केव्हा त्याविषयी आपल्याला एक नवीन अपडेट आलेली आहे. म्हणजे आपण ती एक सविस्तर या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत. शेतकरी हप्ता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, शेतकऱ्यांना जे पीएम किसानचा हप्ता कधी येणार किंवा केव्हा येणार यामागं सर्वांचेच लक्ष लागले होते आणि सगळेच शेतकरी प्रतीक्षेत होते. तर हा हप्ता केव्हा जमा होणार त्याची डेट आता फिक्स झालेली आहे. म्हणजे 2 ऑगस्ट 2025 या रोजी त्याचे वितरण किसानचा हप्त्याचे पात्रता कोण शेतकरी आहेत ते आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ज्या शेतकऱ्यांचा अर्ज अर्ज असण्याचं एक महत्त्वाचं गरजेचं आहे. त्या शेतकऱ्याच्या नावावरती जमीन असणं गरजेचं आहे. त्यामध्ये त्यांचं बँक अकाउंट आणि खाते आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे आणि शेतकरी हा नाव लाभार्थी यादीमध्ये असणं एक आवश्यक. स्टेटस कसं चेक करू शकतो म्हणजे तुम्हाला हप्ता येणार का नाही येणार याविषयी आपण पूर्ण एक सविस्तर माहिती घेऊयात. पहिली स्टेप आहे तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट करायचं आहे. व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला दुसरी बेनिफिट स्टेटस तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तेथे तुमचा आधार कार्ड किंवा मोबाईल नंबर तुम्हाला एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर तुम्हाला तेथे तुमच्या स्टेटस चेक केलं जाईल आणि तुम्हाला हप्ता येणार का नाही या संदर्भात तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार आहे. तर तुम्हाला हप्ता येणार नसेल किंवा तुमची के-वाय-सी बाकी असेल तर तुम्हाला के-वाय-सी करणं अत्यंत गरजेचं आहे. तरच तुम्हाला जो पीएम किसानचा 20वा हप्ता 2 तारखेला येणार आहे, तो हप्ता तुम्हाला तुमच्या खात्यावरती ॲड होणार आहे. तुमची के-वाय-सी बाकी आहे आणि तुम्हाला जर वेबसाईटवरती व्हिजिट करून स्टेटस चेक करता येत नसेल, तर तुम्ही पीएम किसानच्या हेल्पलाईन नंबरवरती संपर्क करू शकता. त्यांचा नंबर तुम्हाला 1800 115 526 या नंबरवरती संपर्क साधू शकता किंवा तुम्ही त्यांच्या ईमेल आयडीवरती pmkisan@gmail.com वरती तुम्ही संपर्क साधून त्यांच्याशी संवाद करू शकतात. पीएम किसानचा पुढचा हप्ता कधी येणार हे शेतकऱ्यांच्या मनात सगळ्यात मोठा प्रश्न होता. तर तो प्रश्न म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याकडे म्हणजे 2 ऑगस्ट 2025ला आपल्याला आपल्या खात्यावरती जमा होण्याचं प्रक्रिया सुरू होणार आहे. तर की हप्ता मिळण्यासाठी आपल्याला के-वाय-सी करण्याचं गरजेचं आहे का? हो. तुम्हाला के-वाय-सी करणं एक बंधनकारक आहे. तुम्हाला के-वाय-सी करण्याची अत्यंत गरज आहे. तरच तुमचा पुढचा हप्ता तुम्हाला जो हप्ता तुमचा अडकला तर तुम्ही काय कराल? तर तुम्हाला पीएम किसान या वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट करावं लागेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन तिथे तुमची तक्रार नोंदवावी लागेल किंवा तुम्ही जो संपर्क नंबर दिला आहे त्या संपर्क नंबरवरती तुम्हाला कॉल करून तुम्ही विचारू शकता. तुम्हाला आजची अपडेट आपली कशी वाटली आणि या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा. अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.